मंडळी, आजकाल आपण सगळेच जण सोशल मीडियावर खूप आनंदी दिसतो, नाही का? कोणाचा हॉटेलमधला फोटो, कोणाचा फिरतानाचा रील, तर कोणाचा नवीन गाडीसोबतचा सेल्फी. पण कधी शांतपणे विचार केलाय का की इंटरनेटवर एवढी हसणारी माणसं असताना प्रत्यक्षात मात्र निराश, एकटेपणा आणि मनशांती हरवलेली माणसं का वाढत चालली आहेत? आपण म्हणतो माझ्याकडे सगळं काही आहे, पैसा आहे, नाव आहे, तरी मला रात्री शांत झोप का येत नाही? आणि दुसरीकडे रस्त्यावर कष्टाचं काम करून सुखाची झोप घेणारा माणूस पाहिला की वाटतं याला एवढं समाधान कसं लाभतं? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर संतांनी एका शब्दात दिलं आहे: संतोष, समाधान. संत म्हणतात, तुका म्हणे जेणे विटे तेची वाटे सांडावे. म्हणजे ज्या गोष्टीने मनाला ग्लानी येते ती गोष्ट सोडून द्यायला हवी. सुख हे वस्तूमध्ये नसतं, ते आपल्या विचारात असतं. चला हे एक छोट्या उदाहरणाने समजून घेऊया. एक मोठा डॉक्टर होता. शहरात त्याचं खूप नाव होतं. आलिशान बंगला होता, महागडी गाडी होती. पण घरच्यांशी बोलायला वेळ नव्हता आणि मनात कायम कसली तरी चिडचिड असायची. एक दिवस त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं. रात्रीची वेळ होती. आजूबाजूला कोणी नव्हतं. तेवढ्यात एक साधा तरुण तेथे आला. त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता डॉक्टरांना मदत केली. टायर बदलून दिलं. डॉक्टरांनी आनंदाने त्याला 500 रुपये देऊ केले. पण तो तरुण हसून म्हणाला, नको साहेब, रात्रीच्या वेळी कोणाच्या तरी कामाला आलो, यातच माझं मन तृप्त झालं. आज मला खूप शांत झोप येईल. विचार करा, कोट्यावधी रुपये कमवणारे डॉक्टर आणि रात्री झोपेची गोळी घेत होते, आणि हा तरुण मात्र कोणाला तरी मदत केल्याच्या आनंदावर सुखाची झोप घेणार होता. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मन शुद्ध असेल तर विश्वातलं सगळं सुख तुमच्या पायाशी असतं. आपण काय करतो? बाहेरचं जग चकाचक ठेवतो, पण मनामध्ये मात्र मत्सर, इच्छा आणि अपेक्षाचं कबाड भरून ठेवतो. भक्ती म्हणजे संसारातून पळून जाणं नाही, तर आहे त्या परिस्थितीत समाधानी राहून मनाचा कचरा साफ करणं आहे. नामस्मरण करा, अपेक्षा कमी करा आणि दुसऱ्याच्या सुखात आनंद मानायला शिका. लक्षात ठेवा, आजची धावपळ जर उद्याची शांतता हिरावून घेत असेल तर आपण चुकीच्या मार्गावर आहोत. चला तर मग मनाचं प्रदूषण थांबवूया, समाधानाचा मार्ग धरूया. मग पहा, आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदी होईल. सोशल मीडियाचा स्टेटस सुधारेल एवढं सोपं आहे, पण आयुष्याचं स्टँडर्ड सुधारायचं असेल तर मनात समाधान असावं लागतं. सुख बाजारात विकत मिळत नाही, ते स्वतःच्या विचाराच्या कारखान्यात तयार करावं लागतं. नात्याची विण. आजकाल माणसं वस्तू वापरतात आणि नात्यावर प्रेम करतात असं नाही, तर नाती वापरतात आणि वस्तूवर प्रेम करतात. बदल येतेच हवाय. मनाची शांतता जगातील सर्वात महागडी गादीसुद्धा तुम्हाला ती शांत झोप देऊ शकत नाहीत, जी प्रामाणिकपणाची आणि समाधानाची चटई देऊ शकते. दुःखाचं मूळ परिस्थिती नसतं, तर आपण लोकांकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षेच असतं. पैसा गेल्यावर पुन्हा कमवता येतो, पण कुटुंबासोबत घालवलेला आनंदाचा क्षण जगातली कोणतीही बँक परत देऊ शकत नाही. दुसऱ्याच्या महालाकडे पाहून स्वतःची झोपडी पाडू नका, कारण निसर्गात प्रत्येक झाडाची सावली आणि प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो. माणसाची श्रीमंती त्यांच्या बँक बॅलन्सवरून नाही, तर त्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी उभी राहणाऱ्या माणसावरून मोजली जाते. जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचा दृष्टिकोन बदला. जग आपोआप सुंदर दिसायला लागेल. कालचा दिवस इतिहास होता, उद्याचा दिवस रहस्य आहे, पण आजचा दिवस ही देवाने दिलेली भेट, गिफ्ट आहे. ती हसून स्वीकारा. विचार आवडल्यास कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि आपल्या माणसासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.